ET न्यूज प्रत्यक्षाने आपल्यासोबत मी संतोष सिंग. ET न्यूजमध्ये आपले स्वागत. सध्या परिस्थितीत महाराष्ट्र कसा कर्जबाजारी झालेला आहे, महाराष्ट्र राज्यावर किती कर्ज आहे याचा लेखाजोखा विदर्भवादी माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटाप यांनी एका पत्रपरिषदेत जाहीर केला. पुढे बोलताना ॲडव्होकेट चटाप म्हणाले की साक्षात ब्रह्मदेवाला जरी मुख्यमंत्री बनविले तरी महाराष्ट्र राज्य सक्षम होऊ शकत नाही. त्यामुळे या कर्जबाजारीचा भुर्दंड विदर्भवासियांना सोसावा लागत आहे. असेच राहिले तर पुढील 100 वर्षे विदर्भाचा अनुशेष भरला जाऊ शकणार नाही. विदर्भ वेगळा राज्य झाल्यास विदर्भातील जनतेला त्याचा कशा प्रकारे लाभ होऊ शकतो याचे उदाहरण देत, विदर्भ राज्याची निर्मिती झाल्यास विदर्भ देशातील नंबर 1चा राज्य होईल. त्यामुळे विदर्भासोबतच येथील जनतेचाही सर्वांगीण विकास होईल, यावरही ॲडव्होकेट वामनराव चटाप यांनी प्रकाश टाकला. आता पुढे बघूया ॲडव्होकेट चटाप यांनी महायुती सरकारची कशी पोलखोल केली. तोपर्यंत ET न्यूज चॅनलला लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करावे ही विनंती. धन्यवाद. आज यामध्ये ज्या गोष्टी आम्हाला मिळायला पाहिजे त्या भेटू शकतात का हे तपासून पाहू. राज्याचं महसुली उत्पन्न आहे 5,60,000 कोटी. राज्याला वर्षाला खर्चाला लागतात 6,06,000 कोटी. अर्थसंकल्प तुटीचा आहे 45,000 कोटी. राज्यावर कर्जाचा डोंगर आहे 31 मार्चपर्यंत 7,82,000 कोटी. त्यावर द्यावं लागणारं व्याज आहे 56,727 कोटी. बजेट मंजूर झाल्यावर लाडक्या बहिणींना 2 इन्स्टॉलमेंट द्यायसाठी सरकारने 13,000 कोटीचं कर्ज घेतलं. 782 अधिक 13 795 आणि आता 30 सप्टेंबरपर्यंत 1,32,000 कोटीचं कर्ज राज्याचा कारभार घ्यायला केंद्राला परवानगी मागितली आहे. म्हणजे आता 30 सप्टेंबरपर्यंत राज्याचं उत्पन्न 5,60,000 कोटी आणि कर्ज व्याज हे टोटल होणार आहे 9,83,727 कोटी. ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं. आतापर्यंत आम्ही शेतकरीच करत होतो. 20 वर्षात आम्ही 47,000 आत्महत्या झाल्या. आता कॉन्ट्रॅक्टर, दुसऱ्या बाजूला शिक्षक, जो की समाजातला गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म म्हणत होतो, त्यालाही आत्महत्या करून मरायची पाळी आली आहे. आणि म्हणून आम्ही 100 वर्ष राहिलो, आमचा अनुशेष भरू शकत नाही. आणि ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी हे राज्य सक्षम होऊ शकत नाही, शिलकीचं होऊ शकत नाही. आणि म्हणून विदर्भातल्या जनतेला विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच त्याचं उत्तर आहे. मी एक ज्या नागपूर करारामुळे विदर्भातली जनता एकत्र आली, द्विभाषिक मुंबई राज्यात गेली, त्यात जी दिलेली आश्वासनं होती ती 23% लोकसंख्या म्हणून मराठी भाषिकाच्या राज्यात 23% विकासाला निधी, 23% लोकसंख्या म्हणून विदर्भातल्या पोरांना तज्ज्ञ शिक्षणासाठी 23% प्रवेश, 23% आमदारांमधले मंत्री, 23% न्यायमूर्तीमधले, 23% वकिलांमधले न्यायमूर्ती आणि एक मराठी भाषिकाच्या राज्याचं, कारण ते उपराजधानी होऊ लागली होती राजधानीची, म्हणून एक मराठी भाषिकाच्या राज्याचं इथे अधिवेशन होईल अशी अभिवचनं दिली. त्या आधारे आपल्याला माहीत आहे 56 साली घटनेमध्ये दुरुस्ती झाली आणि घटनेला 371 कलम जोडलं आणि केंद्र सरकार विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र, तेव्हा द्विभाषिक राज्य होतं म्हणून सौराष्ट्र आणि कच्छ अशा मागास भागांसाठी वैधानिक विकास मंडळ निर्माण करेल आणि त्यात निधीचं अलॉकेशन, सुपरविजन आणि अंमलबजावणीची जबाबदारी महामहिम राज्यपाल, जे घटनात्मक राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर राहील. घटना दुरुस्ती झाली. 1/11/56 आम्ही विदर्भातली जनता द्विभाषिक मुंबई राज्यात गेलो आणि 38 वर्ष केंद्र सरकारने वैधानिक विकास मंडळ निर्माण केली नाही. त्यामुळे आम्हाला हक्काचा जो निधी मिळायचा तो 23% मिळाला नाही. त्यामुळे आमचे 131 धरणं पूर्ण झाली नाही, 14 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आणली नाही. आणि मराठी भाषिकाचं राज्य झाल्यावर यांनी एक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर तयार केला. तो होता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नवी मुंबई. इंजिनियर झाला, पॉलिटिचा डिप्लोमा होल्डर झाला, कॉम्प्युटर सायन्सचा इंजिनियर झाला, टेक्नॉलॉजीचा इंजिनियर झाला, त्याला मिळणारी नोकरी
या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्येच आहे. त्यामुळे आपण पाहिलं आहे दरडोई उत्पन्न आपल्या भागातलं कमी आहे. त्या तुलनेत या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमधल्या 3 जिल्ह्याचं मुंबई ठाणे पुणे नाशिकपैकी मुंबई पुणे नाशिक याचं जास्त आहे आपल्यापेक्षा. त्यामुळे आमच्या लोकांची किंवा विदर्भातल्या जनतेची क्रय शक्ती वस्तू विकत घ्यायची शक्ती कमी आहे. त्यामुळे दरवर्षी 2000 ते 13,000 बालकं कुपोषणाने मरतात. कुपोषण आमच्या वाट्याला आलं. तिसरं असं की बा रोजगारांच्या संधी इथे तयार झाल्या नाही. म्हणजे 26 पैकी 23 खनिज आहे, बारमाही वाहणाऱ्या नद्या आहे, 70% वीज आहे, शिवाय जंगल आहे, 54% जंगल आहे. पर्यावरणाच्या समतोलाला 33% पाहिजे, आमच्याकडे 54% जंगल आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आमच्याकडे कारखानदारी आली नाही. पहिले 2च खनिजावर आली होती, एक लाईमस्टोन आणि कोळसा. आता कुठे लोखंडावर आली आहे. म्हणजे तिसरं इंडस्ट्री अजून 20 खनिजावर काही आली नाही. त्याचे 2 दुष्परिणाम झाले. नंबर 1, आमचे पोरं तज्ञ शिक्षण घेतल्यावर बाहेर गेले, त्यामुळे कुटुंब विस्कळीत झाली. दुसरं, आमची जी पोरं तज्ञ शिक्षण घेतलं नाही त्यांना रोजगाराच्या संधी नाही म्हणून सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न असणाऱ्या नक्षलवादांकडे गेले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात 6 जिल्ह्यात नक्षलवादी चळवळ आहे, 38 तालुक्यात. त्यातला एक नांदेड जिल्हा आणि किनवट तालुका सोडला तर 37 तालुके आणि 5 जिल्हे. एक यवतमाळ पश्चिमेतला सोडला तर 4 जिल्हे पूर्व विदर्भातले आहे. म्हणजे आमच्या वाट्याला. आणि आतापर्यंत आपण पाहिलं आहे की जवळजवळ 1040 नागरिक एक तर पोलिसांच्या गोळीबारामुळे मेले किंवा नक्षलवाद्यांच्या गोळीबारामुळे. पोलीस मेले, नक्षलवादी मेले, मरणारे मारणारे आपलेच आणि कदाचित सिव्हिलियन मेले. म्हणजे या तऱ्हेने आपण पाहिलं. आणि आज मितीला आमचा सिंचनाचा 60,000 कोटीचा आणि जो इतर सेक्टर आहे, पिण्याचं पाणी, रस्ते, आदिवासी विकास, समाज कल्याण, सार्वजनिक आरोग्य, ग्रामविकास, उद्योग, ऊर्जा, शिक्षण, या सगळ्याचा 15,000 तेव्हाचा म्हणजे 75,000 कोटीचा अनुशेष आहे. आणि ही मागणी 120 वर्षापासूनची आहे की वेगळ्या विदर्भाची. आता आपण तपासून पाहू की आम्ही 69 वर्ष राहिल्यावर गाठ भी खोया रामको भी न पाया, तीर्थ का पुण्य मेरे हात न लगा, अशी आमची अवस्था झाली. आज यामध्ये ज्या गोष्टी आम्हाला मिळायला पाहिजे त्या भेटू शकतात का हे तपासून पाहू. राज्याचं महसुली उत्पन्न आहे 5,60,000 कोटी. राज्याला वर्षाला खर्चाला लागतात 6,06,000 कोटी. अर्थसंकल्प तुटीचा आहे 45,000 कोटी. राज्यावर कर्जाचा डोंगर आहे 31 मार्चपर्यंत 7,82,000 कोटी. त्यावर द्यावं लागणारं व्याज आहे 56,727 कोटी. बजेट मंजूर झाल्यावर लाडक्या बहिणींना 2 इन्स्टॉलमेंट द्यायसाठी सरकारने 13,000 कोटीचं कर्ज घेतलं. 782 अधिक 13 795. आणि आता 30 सप्टेंबरपर्यंत 1,32,000 कोटीचं कर्ज राज्याचा कारभार करायला घ्यायला केंद्राला परवानगी मागितली आहे. म्हणजे आता 30 सप्टेंबरपर्यंत राज्याचं उत्पन्न 5,60,000 कोटी आणि कर्ज व्याज हे टोटल होणार आहे 9,83,727 कोटी. ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं. लोक सांगतात मुंबई तिकडे आहे, तुमच्याकडे काय. मुंबई राजधानी असताना ही भिकेची अवस्था आहे. राज्याची अवस्था दिवाळखोरीकडे आहे आणि देशातलं नंबर 1चं कर्जबाजारी राज्य ही आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे अशा अवस्थेत जेव्हा त्यांचा वर्षाचा खर्च भागू शकत नाही आणि आपण पाहिला 49,000 कोटी रुपये सार्वजनिक बांधकामचे कॉन्ट्रॅक्टर, पाटबंधारे विभागाचे कॉन्ट्रॅक्टर, जलसंधारण विभागाचे कॉन्ट्रॅक्टर आणि पाणी पुरवठा विभागाचे कॉन्ट्रॅक्टर यांचं देणं थकलं आहे. आपण पाहिलं आहे हर्षल पाटील नावाच्या एका कॉन्ट्रॅक्टरांनी बँकेची नोटीस आली, हप्ता भरू शकत नाही म्हणून आत्महत्या केली. परवा गोंदियामध्ये एका ठेकेदाराने आत्महत्या केली. दुसऱ्या बाजूला ज्या शाळा सरकारने 9 साली कायम बिना अनुदानीचा कायम शब्द काढला आणि 5 वर्षांनी 20%, 6 वर्षांनी 40%, 7नी 60%, 8नी 80%, 9ला 100% अनुदान. 14 सालापर्यंत सगळ्या शाळा, सगळे कॉलेजेस, सगळ्या आश्रमशाळा ज्या विनाअनुदान तत्वावरच्या त्या याला आल्या आहे, अनुदानावर आल्या 100%. 60%च्या वर अनुदान कोणालाही दिलं नाही. आणि आपण पाहिलं आहे 18 वर्ष काम केल्यानंतर शिक्षक म्हणून
त्या संस्थेला अनुदान मिळालं नाही म्हणून आपण पाहिलं आहे धनंजय नागरगोजे नावाच्या शिक्षकांनी आत्महत्या केली आहे बीडमध्ये. एक आत्महत्या यवतमाळमधल्या शिक्षकांनी केली आहे. आतापर्यंत आम्ही शेतकरीच करत होतो. 20 वर्षात आम्ही 47,000 आत्महत्या झाल्या. आता कॉन्ट्रॅक्टर, दुसऱ्या बाजूला शिक्षक, जो की समाजातला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म म्हणत होतो, त्यालाही आत्महत्या करून मरायची पाळी आली आहे. आणि म्हणून आम्ही 100 वर्ष राहिलो, आमचा अनुशेष भरू शकत नाही. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे हे म्हणतात ना की आमचा आर्थिक अनुशेष भरून न्या. बाबा रे, आर्थिक अनुशेष भरून निघाला म्हणायला तुम्हाला थोडीशी तरी जनाची नाही तर मनाची ठेवावी लागेल. कारण दरवर्षी CSR DSR 7.5 ते 12.5% वाटतात. जी धरणं इस्पेशली जिगाव टाकळी आणि लोअर पैनगंगा ही धरणं विदर्भ सिंचन महामंडळाच्या कायद्यात दुरुस्ती करून ही मोठी धरणं 11 आणि 12 नंबरला जोडली होती. तेव्हा ते धरण 30 वर्षाआधी हे जिगाव टाकळी त्याची किंमत होती सर 699 कोटी, 6 किलोमीटर लांबीचं धरण. आणि आज त्याची किंमत झाली आहे 34,926 कोटी आणि 38% जमिनीचं भूसंपादन व्हायचं आहे. ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी हे राज्य सक्षम होऊ शकत नाही, शिलकीचं होऊ शकत नाही. आणि म्हणून विदर्भातल्या जनतेला विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच त्याचं उत्तर आहे. मी एक मुद्दा मांडतो आणि थांबतो. हे म्हणतात का विदर्भ सक्षम नाही, विदर्भ सिलकीचं नाही, विदर्भाला उत्पन्नाची साधन नाही. सर आय विटनेस आहे. ह्यांनी 14-15चा पहिला प्रतिविधानसभेत अर्थसंकल्प मांडला. तेव्हा त्यांनी 20% विजेचे दर कमी केले, नवे कर लावले नाही. तेव्हा उत्पन्न होतं विदर्भाचं 41,510 कोटी आणि 20% विजेचे दर कमी केले, नवे कर लावले नाही तरी खर्च होता 41,400. म्हणजे 14-15ला झालं असतं तर ते 110 कोटी शिलकीचं झालं असतं. 17-18ला 13,000 कोटींनी उत्पन्न वाढलं. तेव्हाही सरांनी 20% विजेचे दर कमी केले, नवे कर लावले नाही तरी खर्च होता 52,380 कोटी. बजेट सिल्कीचं होतं 1,660 कोटी रुपये. आज जर विदर्भाचं राज्य झालं, तुम्ही 7,200 मेगावॅट वीज तयार करता, त्यापैकी 2,200 मेगावॅट वापरता, 5,000 मेगावॅट तिकडे जाते. तुम्ही मागली त्याला वीज दिली, शेतीपंपाला फुकट दिली, उद्योग आणि व्यवसायाला अर्ध्या किमतीत दिली, प्रायव्हेट कन्झ्युमरला अर्ध्या किमतीत दिली, तरी फक्त तुम्हाला 1100 मेगावॅट 1100 मेगावॅट वीज लागते. 2200 अधिक 1100 3300, 7,000 मधून 3300 काढले तर 3,900 मेगावॅट वीज वाचते. आणि कोळसा हे खनिज चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर 3च जिल्ह्यात आहे. आणि ही वीज तुम्ही, कारण पश्चिम महाराष्ट्रात कोयनेचा एकच प्रकल्प आहे, मराठवाड्यात परळीचा एकच प्रकल्प आहे, उत्तर महाराष्ट्रात भुसावळ आणि नाशिकचे 2 बारके प्रकल्प आहेत. आणि ही जर वीज आपण वेगळं राज्य झाल्यावर महाराष्ट्राला उर्वरित महाराष्ट्राला म्हणा किंवा महाराष्ट्राला म्हणा, आपण नव्या 18 रुपये 1 पैशानी नाही, 500 युनिटच्या वरच्या जुन्या 5.5 म्हणजे 1556 पैकी 15.5 रुपयांनी विकली. एका वर्षात तुम्हाला 44,850 कोटी रुपये विजेतून मिळते. दुसऱ्या वर्षी तेवढे धरले तर 89,000 कोटी होते. तुमचा अनुशेष 75,000 कोटीचा जाऊन 14,000 कोटींनी आज जे नंबर 1चं कर्जबाजारी दिवाळखोरीत निघालेलं महाराष्ट्र आहे. विदर्भ हे देशातलं नंबर 1चं सिल्कीचं आणि सिल्कीचंही होईल आणि व्हायबल स्टेट होईल.